राम भक्तांवर ठाकरे सरकारचा काय राग आहे कळतच नाही। हिंदू सणांच्या विरोधात ठाकरे सरकार वारंवार का भूमिका घेतंय याचं ज्ञानच स्पष्ट होत नाही। आणि म्हणून जेव्हा जेव्हा हिंदू सण येतात त्या वेळेला ठाकरे सरकारला परवानग्या देताना त्यांच्या हाताला लकवा मारला जातो का, हा आमचा सरकारला सवाल आहे। काही दिवसांवरच हिंदू नववर्ष गुढीपाडवा त्याच्या शोभायात्रा निघणार आहेत आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये रामनवमी त्याच्या मिरवणुका सुद्धा राज्यभर निघतात। या रामनवमीच्या मिरवणुका आणि हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रा यांच्या परवानगीच्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका सुस्पष्ट नाही, गोंधळात टाकणारी आहे आणि काही ठिकाणी तर परवानगी न देणारी आहे। सभागृहामध्ये हा मुद्दा मी उपस्थित केला होता। माननीय गृहमंत्र्यांनी उत्तर देताना यावर महसूल विभाग आणि आमच्या अन्य विभागाकडून उत्तर येईल अशी बोलवण केली होती। त्यानंतर आम्ही वाट पाहिली आणि आता जी माहिती माझ्याकडे आली आहे त्यामध्ये तर मुंबई पोलिसांनी कहरच केलाय। मुंबई पोलिसांनी सरसकट माझ्या माहितीनुसार 10 मार्च ते एप्रिलच्या 8 तारखेपर्यंत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि त्याला कारण दिलं आहे की आतंकवादी, अँटी नॅशनल म्हणजे देशविरोधी हे सगळी लोक ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स यांचा वापर करून काही हल्ला करणार आहे। कदाचित त्यांच्याकडे ती माहिती असेल, ती असेलही, पण या कारणाने बरोबर 10 मार्च ते 8 एप्रिल या काळात 144चा उपयोग केलेला आहे। याच काळामध्ये गुढीपाडवा आणि रामनवमीचे उत्सव येतात आणि म्हणून आमचा सरकारला थेट सवाल आहे, हिंदू सण म्हटले की तुमच्या हाताला लकवा का मारतो आणि राम भक्तांचा कार्यक्रम म्हटल्यावर शिवसेनेची बोटचेपी भूमिका का होते, हा आमचा सरकारला सवाल आहे। आम्ही सरकारकडे मागणी करतो, या दोन्ही सणांना संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवानगी देण्यात याव्यात, याच्यामध्ये खोडा टाकू नये। किंबहुना आम्ही सगळ्या मंडळांबरोबर, संस्थांबरोबर आणि मिरवणुकांच्या समित्यांबरोबर संपर्कात आहोत। भारतीय जनता पार्टी या उत्सवामध्ये संपूर्णतः सहभागी होणार। दुसरा एक विषय याच काळातला 6 एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिवस असतो आणि म्हणून 6 एप्रिलच्या पक्ष स्थापना दिवसानिमित्ताने, वर्धापन दिवसानिमित्ताने एक व्यापक कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने अखिल भारतीय स्तरावर ठरवला आहे। होय, भारतीय जनता पक्ष देशात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष आहे। होय, भारतीय जनता पक्ष हा जमिनीवर सर्वात जास्त बूथवर काम करणारा पक्ष आहे। होय, भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये सगळ्यात जास्त सेवा कार्याची परिपूर्ती करणारा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष
हा सगळ्यात जास्त जनसमर्थन मिळालेला महाराष्ट्रातला एकमेव पक्ष आहे आणि म्हणून मुंबईमध्ये 6 एप्रिलला पक्ष स्थापना दिवसानिमित्त वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील प्रत्येक पोलिंग स्टेशनवर, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये शक्ती केंद्र म्हणतो, त्या इंडिव्हिज्युअल प्रत्येक शक्ती केंद्रात पोलिंग स्टेशनवर आम्ही सार्वजनिक कार्यक्रम पक्ष स्थापना वर्धापन दिनाचा करणार आहोत। सकाळी 9:15 दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पक्ष कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना जाहीर संबोधित करणार आहेत। त्या संबोधनाचे सार्वजनिक कार्यक्रम, त्या पंतप्रधानांच्या जनसंवादाचे प्रत्येक पोलिंग स्टेशनवर शक्ती केंद्रावर सार्वजनिक कार्यक्रम मुंबईत आम्ही करणार आहोत आणि जवळजवळ मुंबईत 1,500 ठिकाणच्या वर ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत। बरोबरीने 6 एप्रिल ते 14 एप्रिल हा सप्ताह पक्षाने अखिल भारतीय स्तरावर सेवा सप्ताह म्हणून दिलेला आहे। जनतेची सेवा करा। मुंबईमध्ये मात्र आम्ही मुंबईकरांची सेवा संपूर्ण ताकदीनिशी करायचं ठरवलंय आणि आजच्या घडीला मुंबईकरांची सगळ्यात मोठी अडचण आणि त्यांना आवश्यक असलेली सेवा जी आहे ती म्हणजे येऊ घातलेल्या पावसाआधीची नाले सफाई। आणि म्हणून मुंबईतील सर्व नाल्यांवर मेजर, मायनर आणि पेटिका बंद अशा तिन्ही नाल्यांवर या सप्ताहात भारतीय जनता पार्टी नाले सफाईच्या कामाची देखरेख, पाहणी आणि सुरुवात या संबंधामध्ये अभियान करणार आहे। खरं तर आजची स्थिती मुंबईकरांची अशी आहे, सत्ताधारी कारभारी शिवसेनेने हात झटकून दिलेत आणि प्रशासनाने तर अजून कंत्राटदार अपॉइंट करण्याच्या भूमिकेला गती न देऊन हातावर हात ठेवून बसलेली आहे आणि त्यामुळे प्रशासन हातावर हात ठेवून बसलंय, शिवसेना हात झटकवत आहे। त्यावेळेला मुंबईकरांबरोबर भाजप राहणार। या दोघांनाही आपली जबाबदारीपासून पळ काढू देणार नाही आणि त्यामुळे 6 एप्रिल ते 14 एप्रिल मुंबईकरांच्या सेवेसाठी प्रत्येक नाल्यावर पाहणी, दौरा, स्वच्छता कामाचा दौरा आणि पाठपुरावा भारतीय जनता पार्टी करणार। या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही घोषित करतोय आणि शेवटला 14 एप्रिल भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो दिवस प्रत्येक वॉर्डामध्ये सार्वजनिक कार्यक्रम आम्ही करणार आहोत। परत हिंदू सणांचा मुद्दा जो आहे, आतापर्यंत सरकार 2 वर्षात कारण देत होतं कोरोनाचं। आता कोरोना पूर्णपणे गेलाय, कुठली टेस्ट होत नाहीये, मास्क कंपल्सरी राहिलेलं नाही। आता नवीन कारण जे सरकार देत आहे म्हणजे दहशतवादाचं किंवा हे सुरक्षेसाठी मुंबई असुरक्षित आहे असं म्हणायचं आहे का? मला यावर भाष्य करायचं नाही, कारण ते पोलिसांनीच करावं लागेल। मुंबईच्या सुरक्षिततेच्या विषयात त्यांनी स्पष्टीकरण द्यावं लागेल। पण जे कारण दिलं जात आहे ते तकलादू आहे, बनावट आहे, हे मात्र नक्की आहे। याचं कारण एका बाजूला शिवसेना शिवसंपर्क अभियान करणार, त्याचे सार्वजनिक कार्यक्रम करतात, त्यावेळेला हे कारण आडवं येत नाही। दुसऱ्या बाजूला बँड्रा वंडरलँड नंतर आता पोलीस कमिशनरांच्या माध्यमातून हॅपी स्ट्रीटवर लोकांना जमवायला परवानगी देणार। मुंबईत हॅपी स्ट्रीटचे कार्यक्रम होणार। हॅपी स्ट्रीट, बँड्रा वंडरलँड आणि शिवसंपर्क मोहीम चालेल, पण रामनवमीच्या मिरवणुका आणि हिंदू नववर्षाच्या यात्रा चालणार नाहीत। हा हिंदू द्वेष आहे। हा हिंदू द्वेष भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। अशी पण परत तोच मुद्दा की मुंबईत
ज्या ज्यावेळी म्हणजे खास करून पोलीस दलात मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली असतील त्यावेळी मुंबई व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. अनेक उदाहरणे पोलिसांना किंवा सरकारला देखील हा सगळा भ्रष्टाचाराचे रॅकेट जे समोर आले त्याच्यामुळे कुठेतरी असुरक्षित वाटतंय ज्या पद्धतीने अहवाल समोर आलाय. मला वाटतं त्या भ्रष्टाचाराच्या रॅकेटच्या अहवालाच्या पेनड्राईव्ह, ती पण पेनड्राईव्ह आहे, त्याची चौकशी ती पेनड्राईव्ह केंद्रीय गृहसचिवांकडे असल्यामुळे ते बघतील आणि आम्ही कोर्टात गेलेलोच आहोत. तुर्ताच मी एवढंच यावर भाष्य करू शकेन. सर, नालेसफाईमध्ये मुंबईमध्ये नालेसफाई जर नाही केली तर मुंबईची काय अवस्था होते हे सर्वांना माहिती आहे. शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये देखील 3,000 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यात नालेसफाईचा प्रस्ताव नव्हता. मात्र नालेसफाईला भाजपाने हाती घेतलेले आहेत. तुम्ही अनेक वर्ष नालेसफाईच्या मुद्द्यावरती आक्रमक होता. तुम्ही स्वतः पाहणी देखील केली आहे. आता पुन्हा भाजपा तेच करणार आहे. शिवसेना नालेसफाईपासून हात झटकत आहे का? हे अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे गेल्या वर्षी तर यांनी कहर केला 114% नालेसफाई पूर्ण झाली सांगितली. शेकडो कोटी रुपयाचा काहीतरी 107 कोटी का काहीतरी रुपयाचा कंत्राट होता. आकडा चुकत असेल करेक्ट करा. यावर्षी तर टेंडरच्या बाबतीतच चांगळमंगळ केली आहे. म्हणजे मुंबईकरांचा जीव आणि मालमत्ता येणाऱ्या पावसामध्ये दोन्ही ठिकाणी असुरक्षित आहे. शिवसेना हात झटकते आहे. त्यांना फक्त काळजीवाहू महापौरपद या शब्दाची खेळ चालू आहे. प्रशासन धम्म आहे हातावर हात ठेवून. मुंबईकरांना उघड्यावर आम्ही पडू देणार नाही. त्यांच्यासाठीचा लढा भाजप करेल. नालेसफाई शिवसेनेला आणि महापालिकेला करावीच लागेल. किंबहुना आम्ही ती करून घेऊच. सर, तुम्ही नालेसफाईचा एक मुद्दा उपस्थित केलाय. त्यावरून आता एक काल घटना घडली. गाय जी आहे ती ड्रेनेजमध्ये पडली आणि त्याचं कारण दिलं गेलंय की गायीने ते झाकण हे केलं त्यामुळे पडलं. ही जर महापालिकेच्या अहवालात यापेक्षा चेष्टा मुंबईकरांची ती काय? ही मुंबईकरांची चेष्टा हा तो अहवाल आहे. आणि हिंदू मनाची कुचेष्टा म्हणजे गायीच्या वासरावर केलेला आरोप आहे. मला महापौरांना म्हणजे आता महापौर नाही आहेत पण शिवसेनेच्या नेत्यांना आणि मुंबई महापालिका आयुक्त चहल साहेबांना माझं खुलं आव्हान आहे. शिवाजी पार्कात किंवा दादरमध्ये पुन्हा एकदा झाकण ठेवू. तुम्ही सांगाल तेवढ्या गायी आणू आणि गाय झाकण हलवते कशी याचा सार्वजनिक तुम्ही दिलेल्या अहवालातला प्रत्यय तुम्ही आम्हाला करून दाखवावा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर प्राणी मात्राची कुचेष्टा करण्याच्या आरोपामध्ये तुमच्यावर केस का नाही करू याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. सर, महाविकास आघाडीमध्ये सरा काही आलबेल नाही असं दिसते. काल तानाजी सावंत यांनी निधी मिळण्यावरनं टीका केली राष्ट्रवादी काँग्रेसवर. याशिवाय असलम या शेख यांनी देखील यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे. आणि काँग्रेसचे नेते वसीम खान हे देखील सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत शिवसेनेच्या विरोधात. एकूणच 3 पक्षामध्ये जरा कुरघोडी दिसते एकमेकांमध्ये. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. अनैसर्गिक बंधनातून झालेल्या प्रॉडक्टवर जे परिणाम होतील ते दिसत आहेत. त्यावर भाष्य मी करण्याचं टाळतोय. पण मी एवढंच म्हणेन आज एक तानाजी उभा राहिला आहे. संभाजी आणि शिवाजी कधी उभे राहतील ते आपण बघू. आदित्य ठाकरे या सगळ्यामध्ये आता आदित्य ठाकरे असं म्हणतात की जाणीवपूर्वक जर आमच्यावर वारंवार अन्याय होत असेल म्हणजे ज्या काही चौकशा सुरू आहेत झाडी पडतायत तर अशा वेळी यांच्याशी मैत्री कशी होईल. म्हणजे पूर्ण मुद्दा जो आहे तो पॉलिटिकलकडे ते मूव्ह करतायत. जाणीवपूर्वक भाजपकडून जो त्रास दिला जातो त्यावर खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक केली जाते ती मुंबई पोलिसांची कारवाई आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांची कारवाई. पहिल्यांदा तर हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे. गुन्हा आणि घोटाळा यामध्ये फरक आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे जे उघडकीस येत आहेत ते भ्रष्टाचाराचे घोटाळे आहेत. आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यावर जे दाखल केले जात आहेत ते फर्जी गुन्हे आहेत. आणि म्हणून दोन्हीचे कायदे वेगळे आहेत. दोन्हीच्या यंत्रणा वेगळ्या आहेत. दोन्हीचे परिणाम वेगळे आहेत आणि दोन्हीची न्यायालय वेगळी आहेत.
स्वतःचे भ्रष्टाचाराचे घोटाळे विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून पचवण्याचा प्रयत्न शिवसेनेने करू नये. यापेक्षा अधिक स्पष्ट न बोललेलं बरं. एजन्सीला आपलं काम करू द्यावं. आदित्य ठाकरे असं म्हणतात की पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रावरच यंत्रणांची कारवाई केली जाते. महाराष्ट्र सक्षम आहे, सज्ज आहे या यंत्रणांना तोंडावर पाडण्यासाठी. खरं तर याचं उत्तर माननीय देवेंद्रजींनी दिलंय. आदित्यजी, तुम्ही म्हणजे मुंबई नव्हे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे आणि तुम्ही म्हणजे मराठी नव्हेत. त्यामुळे महाराष्ट्र सक्षमतेने भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईत जनसमर्थन देतोय आणि तुमच्यावर केलेल्या कारवाईला सुद्धा जर त्यात भ्रष्टाचार, जनतेच्या पैशाचा अपव्यवहार जो आहे त्याला महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आणि मुंबईचं समर्थन आहे, हे लक्षात ठेवा. 6 अप्रैल से 14 अप्रैल तक एक आपकी कार्रवाई प्रश्न आला होता की यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये मातोश्रीचा उल्लेख झाला होता आणि एक घड्याळ मातोश्रीला दिले असंही सांगितलं गेलं होतं. त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, एजन्सीला आपलं काम करू द्यावं. एजन्सीच्या कारवाईवर कोणाला काही म्हणणं असेल तर त्यासाठी न्यायालय ओपन आहेत. पण कळकळीने एवढंच सांगेन, आई या नात्याला काळीमा लावू नका. आई या नात्याला काळीमा लावण्याचं पाप कडवट हिंदूंनी तर कधीच करू नये, कोणीच करू नये, पण कडवट हिंदूने तर करूच नये. आणि आईच्या नावाने शपथ घेऊन खरं बोललं जातं. पहिल्यांदा आम्ही बघतो आईच्या नावाने शपथ घेऊन खोटं बोलणाऱ्यांची जमात वाढते. अशी जी पर्यावरण मंत्री आधीची आणि आत्ताची भूमिका बदलली असं वाटतंय का? अरे कारशाच्या वेळी झाडं तोडल्यावरून एक मोठं राजकारण झालं, तिथली जागा बदलण्यात आली. पण रिफायनरीसाठी जागा बघताना किंवा आरेतले अनेक जागा जे रिफायनरीचा वाद उभा राहिलाय तिथलं सगळं जंगल जाणार आहे. म्हणजे आधीची आणि आत्ताची भूमिका वारंवार बदलते राजकीय दृष्ट्यानुसार असं वाटतंय. अहंकाराने घेतलेले निर्णय हे जनतेला कधीच पटू शकत नाही. अहंकारातून निर्माण झालेल्या भूमिका याला जनसमर्थन केव्हाच मिळू शकत नाही. अहंकारा जनतेला कधीच आवडत नाही. आणि म्हणून आतापर्यंत नाणार ते आरेच्या कारशेडपर्यंत अहंकारातून शिवसेनेने भूमिका घेतल्या होत्या. राज्य सर्वसमावेशक, राज्यहित आणि विकासाच्या रणनीतीवर चालत असतं. जर शिवसेना आणि महाराष्ट्र विकास आघाडी सर्वसमावेशक विकासाच्या भूमिकेवर येत असेल, भाजप त्याचं स्वागतच करेल. सर, तुम्ही म्हटलात की आज एक तानाजी उभा राहिला, अनेक संभाजी आणि शिवाजी येत्या काळामध्ये उभे राहतील. तुम्हाला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये संभाजी अनेक उभे राहतील? जी खतखत आहे ती मला माहिती आहे. व्यक्तिगती बोलतायत, सामूहिकी बोलतायत, पण ते जे दुःख बोलतायत, आपली घुसमट सांगतायत, त्याच्यावर आम्हाला आनंद वाटत नसून आम्हालाही त्याबद्दल दुःखच वाटतं. सन्मान, अभिमान, ताठमान, मर्द या शब्दाशिवाय ज्यांची भाषणं सुरू होत नाही, ते आता त्यांची घुसमट काय सांगते याबद्दल त्यांनीच आत्मचिंतन करावं. सर, नाना पटोले डिझेलवाडीवरून म्हणाले, वारे पाकिट मार मोदी सरकार. त्याच्यावर ते असंही म्हणाले की भाजपची काळी जादू जास्त दिवस चालणार नाही, पुढच्या काळात आम्हीच असू. मी स्वतःच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी खोटं बोलणाऱ्या गुडियेचं नाव म्हणजे नाना पटोले आहे. आणि म्हणून ती गुडिया जी चावी देईल तेवढं बोलते. पंजाबमध्ये आपण का हरलो त्याचं आत्मपरीक्षण ते करायला तयार नाही. उत्तर प्रदेशमध्ये डबल डिजिटमध्ये आपल्याला लोकांनी का जिंकून दिलं नाही हा त्यांचा विषय नाही. आणि चोर उपरमोर त्यानंतर प्रियंका गांधींचा मुंबईत सत्कार करू, ही गुडिया जी बोलते त्याला जनसमर्थन, जनभावना कधीच नसते. त्यामुळे या पलीकडे त्याच्यावर उत्तर काय द्यावं. सर, उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला शाळेमध्ये, त्यावर तुम्ही शिक्षण मंत्री होता, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, अभ्यासक्रम पूर्ण झालाच पाहिजे. आपले जेवढे दिवस आणि जेवढे तास फुकट गेलेत त्याची परिपूर्तता होण्यासाठी जर शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या हिताने काही निर्णय घेणार असेल तर भाजप त्याला कधीच विरोध करणार नाही. पण शिक्षकांच्या किंवा संस्था चालकांच्या किंवा सरकारच्या मनामध्ये शिक्षकांच्या माध्यमातून सरकारी काही कामं करून घ्यायची असतील
म्हणून सुट्ट्या रद्द करण्याचा प्रयोजन असेल तर त्याला आमचा विरोध राहील. सर, हिंदी में 6 अप्रैल से लेकर 14 अप्रैल तक जो आपने कार्यक्रम की बात की है सेवा हफ्ते की, तो इसमें बीजेपी क्या क्या करने जा रही है और नाले सफाई कर्मचारी जो आपने बात की नाले की, सर पहले वो हिंदुस्तान और गुड़ी पाड़वा को लेकर रेस्ट्रिक्शन है वो बता. हमारा सवाल उद्धव ठाकरे सरकार को सीधा सीधा है. जब भी हिंदू उत्सव या त्योहार की बात आती है और उसको परमिशन देने का विषय आता है, तब ठाकरे सरकार की हाथ को लकवा क्यों लगता है? हम देख रहे हैं आने वाले अप्रैल महीने में हिंदू नववर्ष यानी गुड़ी पाड़वा का त्यौहार बड़े पैमाने पर हम मनाते हैं. उस त्यौहार को परमिशन अभी तक नहीं मिल रही है, उसके बारे में संदिग्धता है. और अप्रैल के महीने में रामनवमी की जुलूस निकलते हैं, उसके बारे में भी स्पष्टता नहीं, परमिशन नहीं मिल रही है. विधानसभा के सदन में मैंने ये विषय उठाया और सम्माननीय होम मिनिस्टर ने गोल मटोल उत्तर दिया, लेकिन परमिशन की बात नहीं कही. आज वही असमंजस की स्थिति है. हम मांग करते हैं कि रामनवमी और हिंदू नववर्ष गुड़ी पाड़वा इन दोनों त्योहारों के लिए सरकार ने परमिशन देनी चाहिए, इसको रोकना नहीं चाहिए. हिंदू हित की बात के विरोध में उद्धव ठाकरे की सरकार हर बार निर्णय करती है, उसको हम चेतावना देना चाहते हैं. और भारतीय जनता पार्टी ऐलान भी करती है महाराष्ट्र में रामनवमी के जुलूस और हिंदू नववर्ष की यात्राओं में भारतीय जनता पार्टी बढ़ चढ़ के सम्मिलित होगी और इसका हम ऐलान करते हैं. साथ ही में 6 अप्रैल ये भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस है और उस स्थापना दिवस में पूरे राष्ट्रीय स्तर पर भारतीय जनता पार्टी ने कार्यक्रम का नियोजन किया है. उसी के अंतर्गत उसी का एक भाग मुंबई में 6 अप्रैल को सबसे बड़ा दल, सबसे बड़ी सदस्यता संख्या और सबसे ज़्यादा सेवा कार्य करने वाला दल और सबसे ज़्यादा जन समर्थन जिस दल को मिला है, उस भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर मुंबई में हर पोलिंग स्टेशन पर सार्वजनिक रूप में माननीय प्रधानमंत्री उस दिन जो संबोधन देश को और देश के नागरिकों को करने वाले हैं और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को करने वाले हैं, उसका सार्वजनिक कार्यक्रम 1,500 से ज़्यादा जगह पर मुंबई में हम लोग करने वाले हैं. दूसरी बात, 6 अप्रैल से 14 अप्रैल राष्ट्रीय स्तर पर भारतीय जनता पार्टी ने कार्यक्रम दिया है, भारत की जनता की सेवा करो, सेवा सप्ताह मनाओ. मुंबई में हमने उसको तय किया है. आज मुंबई वासियों की सबसे ज़्यादा तकलीफ और सबसे ज़्यादा सेवा वो चाहते हैं, वो आने वाले बारिश में मुंबई फिर न भरे, इसके लिए बीएमसी के माध्यम से नाले सफाई 100% हो. उस नाले सफाई के अभियान को गति देने में, उसकी देखरेख करने में और बीएमसी के माध्यम से उसको सफाई करने के लिए मुंबई वासियों की सेवा भारतीय जनता पार्टी मुंबई के हर नालों पर बीएमसी से काम करवाएगी, जनता के तरफ से देखरेख करेगी और उस काम को गति देगी. और इस काम में शिवसेना ने हाथ छुट्टे कर लिए हैं और प्रशासन हाथ पे हाथ धरे बैठी है. ऐसे समय पर मुंबई वासियों को हम सुरक्षित करने के इस अभियान में पूरी तरीके की ताकत भारतीय जनता पार्टी झोंकने वाली है. और 14 अप्रैल को हर वार्ड में परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के विचारों के ऊपर हर वार्ड में 227 से भी ज़्यादा वार्डों में हम इस कार्यक्रम को अभियान स्वरूप करने वाले हैं. सर, कोविड के बाद क्या आप किस तरह की टेररिस्ट गतिविधि का बहाना देकर के ये रोक लगाई जा रही है त्योहारों पर? कोविड के समय पर तो हिंदू सनों को, हिंदू मंदिरों को बंद रखा.
आज जब रामनवमी और हिंदू नववर्ष की शुरुआत हो रही है, तब मुंबई पुलिस ने एक नोटिफिकेशन निकाला और 10 मार्च से लेकर 8 अप्रैल तक जमावबंदी और सार्वजनिक कार्यक्रम को एक तरीके से मानो रोक लगाने की नोटिस निकाली है। और उसके लिए कारण भी दिया जा रहा है कि टेररिस्ट और एंटी नेशनल एलिमेंट्स ये ड्रोन, रिमोट कंट्रोल माइक्रोलाइट एयरक्राफ्ट, पैराग्लाइडर्स ऐसे चीज़ों को उपयोग करके कहीं हमला करने की साजिश हो सकती है, ये कारण दिया जा रहा है। मुंबई को तो इस हमलावरों से सुरक्षित रखना राज्य सरकार और पुलिस का काम है, उसमें कहीं पर भी कतोई न करे, लेकिन हिंदुस्तानों को इस प्रकार के कारण देकर रोकने की साजिश भी न करे, ये हमारी मांग है। सर, एक सवाल ये पूछा जाता है कि महाविकास आघाड़ी में पिछले कुछ दिनों से कोऑर्डिनेशन नहीं दिख रहा है। शिवसेना के विधायक तानाजी सावंत ने मिलने वाले फंड के ऊपर भी सवाल किए हैं और एक कांग्रेस के नेता तो उद्धव ठाकरे के खिलाफ सुप्रीम कोर्ट में गए चुनाव के बाद। देखिए, अननेचुरल तरीके से इकट्ठा आने के बाद जो प्रोडक्ट निकलता है वो नेचुरल हो नहीं सकता। ये पहले दिन से हमको पता था, लेकिन ये उनका अंदरूनी झगड़ा है। हम तो महाराष्ट्र की जनता के हित में वो काम करते कि नहीं, इसके ऊपर ध्यान देकर बैठे हैं। इतना ही मैं कहूँगा, एक तानाजी अब खड़ा हुआ है और कितने संभाजी आगे खड़े होते हैं हम देखना चाहते हैं। धन्यवाद।